खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात आनंदी आजी नावाची एक वृद्ध महिला राहायची. या जगात तिचे म्हणायला कोणीच नव्हते. ना मुलगा ना मुलगी. ती पूर्णपणे एकटी होती. आपले पोट भरण्यासाठी ती गावोगावी फिरून जे मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह करायची. कधी कोणाकडून भाकरी मिळायची तर कधी रिकाम्या हाती परतावे लागायचे. पण आयुष्य जसे चालले होते तसे ती शांतपणे जगत होती. एके दिवशी आनंदी आजी भिक्षा मागत मागत खूप दूरच्या एका अनोळखी गावात पोहोचली. अचानक आभाळ भरून आले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. आजी थंडीने थरथर कापू लागली. जवळच तिला एक छोटी मातीची झोपडी दिसली. आजी धावत त्या झोपडीत गेली. तिथे एक 20 वर्षाची मुलगी चूल पेटवून काहीतरी शिजवत होती. त्या मुलीने आजीला पाहिले आणि विचारले, आजी तुम्ही कोण? एवढ्या पावसात इथे कशा? आजीने सांगितले की ती वाट चुकली आहे. त्या मुलीचे नाव सई होते. सईचे आई वडील लहानपणीच वारले होते आणि ती सुद्धा त्या झोपडीत एकटीच राहायची. सईने आजीला प्रेमाने चहा दिला, कोरडे कपडे दिले आणि त्या रात्री आपल्याकडेच थांबवून घेतले. 2 एकटी माणसे एकमेकांचे दुःख समजून घेऊ लागली. आनंदी आजीला सईची दया आली. तिने विचार केला की ही मुलगी जगात एकटी आहे. तिचे लग्न लावून देणे गरजेचे आहे. आजीने सईला आपल्यासोबत आपल्या गावी नेले. दोघी माई लेकीसारख्या राहू लागल्या. आजी बाहेरून मागून आणायची आणि सई घर सांभाळायची. हळूहळू सई मोठी झाली. आजीने खूप कष्ट करून सईसाठी एक चांगले स्थळ शोधले आणि तिचे लग्न लावून दिले. सई सासरी जाताना खूप रडली. आजी मी तुला सोडून जाणार नाही. पण आजीने तिला समजावले की मुलीला सासरी जावेच लागते. सई गेल्यानंतर आजी पुन्हा एकदा एकटी पडली. 5 वर्ष उलटली पण सईचे काहीच पत्र किंवा निरोप आला नाही. शेवटी आजी स्वतः सईला भेटायला निघाली. आजी सईच्या गावी पोचली. तिथे सईचा मोठा बंगला होता. आजी मळक्या कपड्यात दारात उभी राहिली. नोकराने तिला हकलून दिले. तितक्यात सई बाहेर आली. तिने दागिने आणि महागडे कपडे घातले होते. तिने आजीला ओळखले पण श्रीमंतीच्या गर्वात ती म्हणाली, तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. माझ्या दारात अशा भिकाऱ्यांनाही गर्दी करू देऊ नका. आजीने सईसाठी एक साधी साडी आणली होती जी तिने वर्षानुवर्ष जपून ठेवली होती. सईने ती साडी जमिनीवर फेकून दिली आणि म्हणाली, अशी साडी मी नेसणार का? ही तर भिकाऱ्यांची साडी आहे. आजीचे हृदय तुटले. ती डोळ्यात पाणी आणून तिथून निघून गेली. मित्रांनो, त्यानंतर काळाचे चक्र फिरले. काही वर्षातच सईच्या पतीचा धंदा बुडाला. घर विकले गेले आणि सई रस्त्यावर आली. ज्या श्रीमंतीचा तिला गर्व होता ती संपली. आता सईला स्वतःला पोटासाठी भीक मागण्याची वेळ आली. पश्चातापाने जळत असलेली सई आपल्या आजीला शोधायला जुन्या झोपडीकडे गेली. पण तिथे आजी नव्हती. गावकऱ्यांनी सांगितले की आनंदी आजी तुला भेटायला गेली होती. ती परत आलीच नाही. सई तिथेच कोसळली आणि रडू लागली. पण आता खूप उशीर झाला होता. ज्या माणसाने तुम्हाला कठीण काळात सांभाळले त्यांना कधीच विसरू नका. श्रीमंती आज आहे, उद्या नाही. पण माणुसकी आणि नाती हीच खरी संपत्ती आहे. मित्रांनी मैत्रिणींनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि हो, आपल्या एके ऑल कंटेंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.